नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंचमसाली समाजाचा 2A मध्ये समावेश करावा यासाठी लढा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या मागणीसाठी केलेल्या पंचमसाली आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता. सरकारने हे आंदोलन मोडीत काढले होते. समाजाला राजकीय बळकटी देण्यासाठी 16 जानेवारीपासून ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा स्तरावर जनतेच्या दरबारात जाणार आहे, अशी माहिती कुडल संगम पीठाचे श्री बसवजे मृत्युंजय स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कित्येक वर्षांपासून लिंगायत समाजाला 2A मध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी सुरू आहे. हा लढा आता अधिक तीव्र करण्यात आला असून क्रांती लढा म्हणून सुरू ठेवला जाणार आहे. पंचमसाली समाजाचा संघर्ष दडपण्यासाठीच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या पोलिसांना तातडीने निलंबित करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी स्वामीजींनी केली आहे. हिंडलगा, बेळगाव येथे काल रविवार दिनांक 23 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोरेगल्ली, शहापूर, बेळगाव येथील ज्येष्ठ पंच व समितीचे ज्येष्ठ नेते शिवाजी हवळनाचे हे होते. याप्रसंगी सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करून खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सीमा लढ्याला बळकटी देण्यासाठी आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा प्रश्न पुन्हा जोमाने लढवून येत्या काळात तो तातडीने सोडवण्यासाठी युवकांची विस्तृत संघटना व कार्यकारिणी असावी यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षपदी युवा नेते शुभम शेळके, कार्याध्यक्षपदी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील तर उपाध्यक्षपदी निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या दरम्यान अध्यक्ष राजू किणेकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, बसवंत घाटेगस्ती, रामचंद्र कुद्रेमणीकर, संदीप मोरे, मयूर बसरीकट्टी यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते, निपाणी युवा समिती कार्यकर्ते आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधातील वक्तव्याचा आंबेडकर पॅन्थर संघाने निषेध नोंदवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी शहा यांची आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान आणि त्याद्वारे केलेले समता संविधानाचे कार्य विसरलात काय, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. खानापूर तालुक्यात काल सोमवारी माणिकवाडीकडे गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा काल रात्री सावरगाळीच्या शिवारात हैदोस घालून शेकडो टन ऊसाचा फडशा पाडला. तालुक्यातील सावरगाळी येथील ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांना लाखोंचा फटका बसलाय. रविवारी त्यांच्या शेतातील पाण्याचा पंप, जलकुंभ आणि पिकांचं नुकसान हत्तींच्या कळपानं केलं होतं. रात्री पुन्हा या कळपाने त्यांच्या शेतातील ऊसाचा अक्षरशः फडशा पाडल्यामुळे वर्षभराचे कष्ट मातीमोल झालेत. त्याशिवाय त्यांची वर्षभराची कमाई देखील पाण्यात गेलीय. वन अधिकारी केवळ पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे नाटक करत आहेत. हत्तींना हुसकावून लावण्यासाठी खात्याकडून काहीच केलं जात नाही. परिणामी शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आलाय. हत्तींच्या कळपाला जंगलात हुसकावून लावण्याची मागणी शेतकऱ्यातून होत असली तरी वन खात्याकडून अजिबात लक्ष दिलं जात नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. शहापूर आचार्य गल्ली येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले. आचार्य गल्ली येथील कुलकर्णी यांच्या घरातील विहिरीत 5च्या सुमारास कुत्रा पडला. एका बाजूने विहीर उघडी असल्याने कुत्रा विहिरीत पडला. अमोह कुलकर्णी यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून कुत्रा विहिरीत पडल्याचं कळवलं. अग्निशामक दलाचे अधिकारी, कोरवी आणि कर्मचारी त्वरित आचार्य गल्लीत दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी दोरी बांधून स्टीलचे मोठे ट्रे विहिरीत सोडले. विहिरीत पडलेला कुत्रा स्टील ट्रेमध्ये बसत होता, पण ट्रे वर ओढण्यास सुरुवात केल्यानंतर पुन्हा घाबरून विहिरीमध्ये उडी मारत होता. जीवाच्या आकांताने कुत्रा ओरडत होता. अखेर दोरी त्याच्या मागील पायात घालून घट्ट गाठ मारून त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. कुत्र्याला सुखरूप बाहेर काढल्यावर जमलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुक्यातील नंदगड रस्त्यावर करंबळजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक किरकोळ जखमी झालाय, तर ट्रकचा समोरील भाग चक्काचूर झालाय. सदर ट्रक नंदगडहून खानापूरकडे येत होता. दरम्यान करंबळ कोंदल दरम्यानच्या वळणावर चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं लाकूड वाहतूक करणारा ट्रक झाडाला आदळला. त्यात चालक केवळ सुदैवाने बचावलाय. घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे. कणगले तालुका हुक्केरी नजीक राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या मार्गाने जाणारा कंटेनर उड्डाण पुलावरून सेवा मार्गावर कोसळल्यानं कंटेनरचं मोठं नुकसान झालं असून चालक गंभीर जखमी झालाय. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मोरबा, गुजरातहून राजस्थानचे 5 कंटेनर फरशी घेऊन बेंगळूरकडे निघाले होते. RJ06GD4306 या क्रमांकाचा कंटेनर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक येऊन चुकीच्या मार्गाने सेवा रस्त्याकडे वळण घेत असताना चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं उड्डाण पुलावरून सुमारे 20 फुटावरून सेवा रस्ता नजीकच्या खड्ड्यात कोसळला. या अपघातात कंटेनरचे सुमारे 10 लाखांचं नुकसान झालं आहे, तर चालक गंभीर जखमी झालाय. या घटनेची संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. चिक्कोडी येथे कार्यरत असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजन केले जाते. गेल्या 3 वर्षात यासाठी 47,02,770 रुपयांच्या निधीचा चुराडा करण्यात आलाय. सन 2024 सालामध्ये 981 जणांच्या नवीन नियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणावर तब्बल 12,63,293 रुपयांचा निधी खर्च घातल्याचं दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे दर दिवशी 38 जणांच्या 6 दिवसांसाठी 50,000 रुपये, 36 जणांच्या 6 दिवसांसाठी 48,000 रुपये, 47 जणांसाठी 59,000 रुपये असा अवैज्ञानिक खर्च घालण्यात आलाय. कर्नाटक व महाराष्ट्र या 2 राज्यात ऊसाचं उत्पादन सर्वाधिक घेतलं जातं. या दोन्ही राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल ही ऊस उत्पादनावर अवलंबून आहे. कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यात तर उत्पादित केला जाणारा ऊस हा उच्च दर्जाचा मानला जातो. साखर कारखान्यांच्या निर्मितीमुळे या दोन्ही जिल्ह्यात सहकाराला बळकटी प्राप्त झाली आहे. दरम्यान यंदा ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिकचा कल दिसून येत असून शेतकरी लावणीसाठी गडबड करीत असल्याचं चित्र दिसत आहे. यातच अधिकतर शेतकरी रोप लावणीला प्राधान्य देत असल्यानं रोपांची मागणी वाढताना दरही वाढलेत. परिणामी रोपांचा तुटवडा पडताना शेतकरी रोप वाटिकांमध्ये रोपांचे बुकिंग करून रोपांची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आरोग्य भारती बेळगाव शाखेच्या वतीने अनगोळ बेळगाव येथे माधव सभागृहात साप्ताहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याची रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सांगता करण्यात आली. आठवडाभर चाललेल्या योग सत्रांमध्ये सुप्रसिद्ध योगगुरू मुत्तन्ना मडिवाल, प्रभाकर लाटूकर, निमाई पाटील, मुरलीधर प्रभू तसेच प्रख्यात योगगुरू केशव कुलकर्णी व रमेश गौडा यांनी योगाचे वर्ग घेतले. या दरम्यान विविध योग केंद्राच्या सर्व प्रमुखांना सन्मानित करण्यात आले. उद्योजक विनायक लोकूर यांनी अग्निहोत्राबद्दल माहिती सांगितली. जागतिक ध्यान दिनानिमित्त हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटरचे ट्रेनर जीवन खटव यांनी ध्यानाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी लोहपुरुष डॉक्टर सतीश चौलीकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बीएम कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयातर्फे देश का प्रकृती परीक्षण या अभियानासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. या शिबिरात तब्बल 100हून अधिक योग साधकांनी सहभाग घेतला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य भारती कर्नाटक उत्तरचे उपाध्यक्ष वासुदेव इनामदार, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, जिल्हा उपाध्यक्ष हेमा आंबेवाडीकर, विचार संयोजक मुकुंद गोखले, योग शिक्षण प्रमुख गोपाळराव देशपांडे, महिला प्रमुख श्रीमती गीता देशपांडे आदींनी परिश्रम घेतले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.